नमस्कार, मी संध्या. माझ्या श्री सखी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. इथे हा 35 साईजचा ब्लाऊज आहे. हे पहा, याची मापं आपण बघणार आहोत. त्याची पूर्ण उंची आहे तयार 14 इंच. त्यामध्ये मी 1 इंच वाढवून घेतलेला आहे. हे पहा. त्यानंतर शोल्डर आहे 5.25 इंच आणि मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच. त्यानंतर याची छाती आहे 35 इंच. 35 चौथा भाग होतो 7.25, पण इथे मी 9 वरतीच मार्किंग केलेली आहे. पुढे 2 इंच मार्जिन घेतलेले आहे. कमरेच्या साईडने देखील मी इथे सारखीच मार्किंग केलेली आहे छातीनुसार. पुढे 1.5 इंच मार्जिन ठेवलेला आहे. त्यानंतर इथे जी पट्टी आहे कमरेची ती मी इथे 4.5 इंच आपल्याला तयार हवी आहे, तर मी ते 1 इंच वाढवलं आहे. आपण गळा देखील मोजून घेऊ. तर गळा 9 इंच आहे, त्यामध्ये अर्धा इंच वाढवलेला आहे. आता वरच्या बाजूने मी इथे 2 इंच गळा रुंदी आणि खालच्या बाजूने मी 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि हा बॉक्स आखून घेतलेला आहे. आता इथे एवढ्याच भागात या बॉक्सच्या बाहेर अर्धा इंच घेऊन मी गळ्याचा आकार दिलेला आहे. आता इथे शोल्डर आहे 3.25 इंच. दोन्ही बाजूला अर्धा इंच जाऊन 2.25 वरती आपण तयार करणार आहोत. त्यानंतर बघा इथे बॅक साईडचा जो मुंडा आहे तो आपण 1.25 इंचावरती घेतलेला आहे. ही झाली आपली बॅक पार्टची मार्किंग. आता फ्रंट पार्टमध्ये काय चेंजेस करायचे आहेत. फ्रंट पार्टमध्ये जो मुंडा आहे, मुंड्यामध्ये जो फुगा येत असेल तर या पद्धतीने पुढच्या मुंड्यामध्ये आपल्याला ह्या लाईनच्या आतल्या साईडला अर्धा इंच घेऊन या पद्धतीने तिरकस लाईन आखायची आहे आणि इथून आपल्याला 1.25 इंच घेऊन या पद्धतीने पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. मी तुम्हाला बॅक पार्टवरतीच करून दाखवते पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला कसा द्यायचा आहे तर बघा इथून मी आतल्या साईडला अर्धा इंच घेतलेला आहे. या पद्धतीने अर्धा इंच घेऊन तिरकस लाईन आखायची आहे. त्यानंतर इथून आपल्याला 1.25 इंच घ्यायचा आहे. 1.25 म्हणजे अर्धा आणि 1.25 इंच. या पद्धतीने पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. बघा ही जी लाईन आहे त्या लाईनच्या आपल्याला थोडं बाहेर घ्यायचं आहे. या पद्धतीने जास्त जोर येत नसेल तर तुम्ही ते अर्धा इंचाच्या बदली 1.25 इंच देखील वाढवू शकता. तर हा जो चेंजेस आहे तो आपल्याला इथे फ्रंटमध्ये करायचा आहे, बॅकमध्ये नाही. बॅकमध्ये आपण 1.25 इंचाचा मुंडा घ्यायचा आहे. हे पहा, हा फ्रंट पार्ट आहे. यामध्ये पुढचा गळा 5.5 आहे, त्यामध्ये अर्धा इंच वाढवलेला आहे. त्यानंतर इथे मी योकपट्टी कटिंग केलेली आहे, तर ती आपण 3 इंच घेतलेली आहे आणि पुढे आपण अर्धा इंच वरच्या साईडला वाढवून घेतलेला आहे. ही जी लाईन आहे या लाईनच्या हे वरती हे जे अंतर आहे ते 3.5 इंचाचं आहे. इथे पेपरवरती आपण 3.5 घेतलं आणि नंतर कपड्यावर कटिंग करताना आपण जसं वाढवून घेतो तसं इथे वाढवून घेतलेलं आहे. हे ब्लाऊज पीस आहे. त्यानंतर आपण कटोरी बघूया. तर कटोरी आहे ती मी 5.25 इंचाची घेतलेली आहे. तर 5.25 इंचामध्ये बघा या बाजूला आपण 1.5 इंच वाढवलेला आहे, या बाजूला 1 इंच वाढवलेला आहे आणि खालच्या बाजूने मी इथे 1.5 इंच वाढवलेला आहे. त्यानंतर या बाजूने मी अर्धा इंच घेतलेला आहे, या बाजूने देखील अर्धा इंच घेतलेला आहे. त्यानंतर आपण स्लीवची कटिंग पाहूया. तर स्लीव्स इथे 7.5 इंचचे आहेत उंचीला, त्यामध्ये मी 1 इंच वाढवून घेतलेला आहे. इथे उंची आपण 8.5 इंच घेतलेली आहे. त्यानंतर जी घडी आहे ती घडी इथे मी 9.5 इंचाची घेतलेली आहे. आता इथे बॅक पार्टचा जो मुंडा आहे तो मोजून घेतलेला मी. इथे 10 इंच येत होती, तिथे अर्धा इंच मी मायनस केलेला आहे. तर पुढे आपल्याला जॉईंट द्यावं लागणार आहे. बघा टेपवर आपण मोजून घेतो 9.5 इंच. पुढे आपल्याला 1.5 इंच जॉईंट द्यावं लागणार आहे. या पद्धतीने क्रॉस टेप ठेवली तर इथे 10 इंच आपलं तयार होत आहे बघा अंतर. त्यानंतर बाही रुंदी आहे ती 5.5 इंच आहे. त्यानंतर पुढे 2 किंवा 1.5 इंच तुम्ही मार्जिन इथे देऊ शकता. आता कॅप हाईट आहे ती मी इथे 3.5 घेतलेली आहे. 3.25 3.5 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता आणि आपण बाहीला जसा आकार देतो तसा आकार आपण इथे देऊन घ्यायचा आहे. तर इथे स्लीव्जला आपल्याला पुढे जॉईंटसाठी कपडा लागणार आहे, तो देखील मी इथे कटिंग करून घेतलेला आहे. ही झाली आपली 35 साईजची ब्लाऊजची कटिंग. तर इथे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.